याही वर्षी पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। खरं तर मागच्या वर्षी पहिल्यांदा हा महोत्सव या ठिकाणी झाला। NBTच्या माध्यमातून माझे मित्र राजेश पांडेजी आणि त्यांचे सर्व टीम यांनी अत्यंत कल्पकतेनं मागच्या वर्षी हा महोत्सव या ठिकाणी केला। याही वर्षी जर या ठिकाणी आपण पाहिलं तर 14 ते 22 या काळामध्ये हा महोत्सव होत असताना हजारोंच्या संख्येनं लोक आत्ता या ठिकाणी मैदानावर दिसत आहेत आणि जवळपास पुढच्या एकूण या सगळ्या काळामध्ये जवळपास कमीत कमी 10 लाखाच्या वरती लोक या महोत्सवामध्ये सहभागी होतील। पुणे हे खरं तर विद्येचं माहेरघर आहे, ही सांस्कृतिक राजधानी आहे, ही साहित्यभूमी आहे आणि अशा ठिकाणी हा महोत्सव होणं हे पुणेकरांसाठी नाही तर महाराष्ट्राच्या तमाम वाचकांसाठी आणि साहित्यिकांसाठी एक पर्वणीच आहे। आणि म्हणून मनापासून खरं तर कौतुक करतो, अभिनंदन करतो राजेश आणि त्यांच्या सगळ्या टीमचं। प्रचंड कष्ट यामागे आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मला वाटत नाही देशामध्ये दुसरीकडे कुठं पुस्तक महोत्सव होतो। आणि म्हणून साहित्य असेल, वाचन असेल, या सगळ्या याच्यामध्ये एक चांगलं व्यासपीठ या निमित्तानं पुण्यामध्ये उपलब्ध झालं। दरवर्षी हा महोत्सव होतोय, दरवर्षी आता त्याची व्याप्ती वाढेल, त्याचं स्वरूप वाढेल, याबद्दल कुठल्याही मनात आपल्या शंका राहणार नाही। सगळ्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी दिसतीये, आलेल्या प्रत्येक माणसाची काळजी या ठिकाणी घेतली जाते, सगळ्या सुविधा या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि एक परिपूर्ण अशा पद्धतीचं एक भव्य पुस्तक महोत्सव आणि खरं तर तो पुण्याच्या नावावरती नोंद होतीये, याचं कौतुक जास्त वाटतं। त्यामुळे या सगळ्या टीमचं, राजेशजींचं, सगळ्या NBTच्या टीमचं मी मनापासून कौतुक करतो आणि प्रत्येक पुणेकराला अभिमान वाटेल अशा पद्धतीचा हा उपक्रम या ठिकाणी होतोय, याबद्दल या सगळ्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो। 14 ते 22 डिसेंबरच्या दरम्यान हा महोत्सव या ठिकाणी होतोय। मी पुणेकरांना आवाहन करीन की नक्की या ठिकाणी आपण यायला पाहिजे, या महोत्सवाला भेट दिली पाहिजे। आणि खरं तर पुणेकर हे रसिक आहेत, पुणेकर हे वाचक आहेत, साहित्याची आवड असणारे पुणेकर आहेत आणि इथं आल्यानंतर त्यांना मी तुम्हाला खरंच खात्री देतो की आपल्याला खूप आनंद होईल, समाधान वाटेल। लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी पुस्तकं, वेगवेगळ्या याच्यातली, भाषेतली, वेगवेगळ्या साहित्याच्या प्रकारातली सगळी पुस्तकं आपल्याला इथं वाचायला मिळतील, पाहायला मिळतील। त्यामुळे अवश्य या।